पारनेर नगराध्यक्ष निवडणुकीत विरोधकांनी दडपशाहीचे राजकारण केल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरसेवक युवराज पठारे यांनी केला आहे। तर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक त्यांनीच लावली। महाविकास आघाडीचे 5 नगरसेवक आम्हाला मतदान करण्याच्या तयारीत होते, मात्र 11 नगरसेवक सहलीला नाही तर नजरकैदेत असल्याचा आरोप अशोक चेडे यांनी केला आहे। त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। यावेळी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक युवराज पठारे, नगरसेवक अशोक चेडे, नंदकुमार औटी, नगरसेवक भाऊसाहेब ठुबे, कांतीलाल ठुबे, नवनाथ सोबले उपस्थित होते। या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की पारनेर शहरात बाहेरच्या लोकांनी येऊन हस्तक्षेप करू नये, असे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितले। व्हीप बजावण्याचा अधिकार दिला कोणी? पारनेर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीत व्हीप मला 9 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला। या व्हीपचा अपमान करण्याइतका मोठा नाही, परंतु माझा राजीनामा न घेता या नगराध्यक्ष निवडणुकीत दुसऱ्या गटाने जो व्हीप बजावला आहे तो चुकीचा आहे। नगर जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीने निवडणूक प्रतिष्ठेची दंडेलशाहीची केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 9 नगरसेवकांचा मी गटनेता होतो। घड्याळ या चिन्हावर आज प्रामाणिक असून बाजूला जरी झालो तरी राजीनामा घेतला की दिला नाही याबाबत माहिती नाही, मात्र 5 नगरसेवक आमच्या संपर्कात असून 11 बहुमताचा आकडा आमच्याकडे होता, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले। पारनेर नगरपंचायतचं नगराध्यक्षाचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं असेल का आपले नवनिर्वाचित आमदार दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या मनातील खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालचं जे पारनेर नगरपंचायतचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आम्ही सर्व नगरसेवक एकजुटीने त्या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीने लढत होतो आणि जे 5 नगरसेवक आमच्या संपर्कात होते त्यांना दडपशाहीच्या मार्गदर्शनाखाली राहून त्यांनी जो आम्हाला पाठिंबा दर्शवला होता तो पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी न दर्शवता आमचा त्या ठिकाणी पराजय झाला। आम्हाला तो पराजय मान्य आहे, पण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे पारनेर शहरासाठी या आमच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पारनेर शहरामध्ये काम करत राहू। आणि राहिला विषय तो माझ्या व्हीपचा, तर ज्या महाशयांनी मला व्हीप बजावलं त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे। ज्या वेळेस मी त्या गटाचा गटनेता होतो, माझा कुठल्याही प्रकारचा राजीनामा न घेता दुसरा त्या ठिकाणी गटनेता करून मी त्या गटाचा दुसऱ्या गटाचा मी सदस्यही नाही आणि सदस्य नसताना तुम्ही जो मला त्या ठिकाणी व्हीप बजावलं त्या व्हीप बजावण्याचं पाठीमागचं कारण मला काही कळलं नाही आणि त्या अनुषंगाने काल मी त्या ठिकाणी आमची जी पारनेरची जे 6 नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या बरोबर मी त्या ठिकाणी मतदान केलं लोकशाहीच्या पद्धतीने। आता काल जे नगरपंचायतचं नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली ती निवडणूक सुरू होत असताना जो अध्यक्षाचा राजीनामा झाला त्यावेळेस प्रथम आमचे नेतृत्व आपल्या तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते सर असतील, आमच्या सर्वांचं नेतृत्व सुजयदादा विखे पाटील असतील किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ज्यावेळेस अध्यक्षाचा राजीनामा झाला त्यावेळेस आमच्या नेतृत्वाने आम्हाला 6 जणांना बोलून घेतलं। मग दाते सर असतील, राहुल पाटील शिंदे असतील यांनी आम्हाला प्रथम विचारलं की तुम्ही 6 जण आधी एका विचाराने काम करणार आहेत? आम्ही सांगितलं 6 जण आम्ही काम करणारच आहे, परंतु आमच्या संपर्कात 5 नगरसेवक आहेत। मग ते म्हटले ठीक आहे, 5 जण जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही इलेक्शनला फॉर्म भरा आणि आम्ही सगळ्यांच्या विचाराने अशोक शेठचा फॉर्म भरला। निवडणूक प्रक्रिया चालू असताना अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत सगळे नगरसेवक आमच्या संपर्कात होते, परंतु जे तुम्ही प्रश्न विचारले की घोडे बाजार वगैरे कालच्या पेपरला बातमी आली, तर ते घोडे बाजार आणि दडपशाही त्यांच्या बाजूने झाली। आमच्या बाजूने जर घोडे बाजार झाला असता तर आमचा पराभव होऊ द्या, पण किमान 5 पैकी 2, 1, 3 काहीतरी नगरसेवक आमच्या बरोबर आले असते। त्यामुळे घोडे बाजाराचा याच्यात कुठलाही विषय नाही, हे फक्त इलेक्शन दडपशाही दादागिरी आणि घोडे बाजार त्यांनी केल्यामुळे
ते जिंकलेले आहेत. राहिला प्रश्न गावचा, तर आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे वेगळ्या विचाराचे माणसं आहोत. आम्ही 4 नगरसेवक शिवसेनेचे आहेत, 1 अशोक शेठ भाजपचे आहेत, विजयभाऊ राष्ट्रवादीचे आहेत. परंतु शहराचा विकास आणि शहराची शांतता टिकवण्यासाठी आम्ही विचारांनी एकच राहिलो होतो. आणि या पुढच्या काळातही, तर राहिले 1 वर्षभर, या पुढच्या काळातही गावचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण सगळे एका विचाराने पारनेरमध्ये शहराचं काम करू, एका विचाराने करू, अशी आपणास हे करतो, शब्द देतो. प्रक्रिया पार पडली बरोबर. तर यामध्ये माजी नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी तुम्हाला आधी फॉर्म भरायला लावले किंवा नगरसेवक म्हणजे तुमच्या पाठीमागे उभे करण्यात त्यांनी ठरवलं होतं असं, पण त्यांनी नंतर युटर्न घेतला, त्याबद्दल काय वाटतं? माजी नगराध्यक्ष हे वारंवार गेले राजीनाम्याचं नाट्य 3-4 महिन्यापासून चाललेलं आहे. ते आमच्या सर्वांच्या संपर्कात होते. राजीनामा दिला तरी आम्ही 2 नगरसेवक तुमच्याबरोबर पाठवू. अगदी शेवटचा आता ज्या दिवशी राजीनामा झाला त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा अशोक शेठचं त्यांचं बोलणं झालं होतं की मी राजीनामा देणार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीत तयारीला लागा. परंतु त्यांनी ते दिलेला शब्द कुठलाही शेवटपर्यंत पाळला नाही. वर्षापूर्वी पारनेर नगरपंचायतीचं इलेक्शन झालं. त्या पारनेर नगरपंचायतीमध्ये माजी आमदार ते विजयराव आवटे यांचा पॅनल, त्यावेळेचे आमदार निलेशराव लंके यांचा एक पॅनल आणि मी स्वतः पारनेर शहर विकास आघाडीचे असे 3 पॅनल झाले होते. तर निलेशराव लंके यांच्या पॅनलला 7 जागा भेटल्या आणि आमच्या पारनेर शहर विकास आघाडीला 3 जागा भेटल्या. आणि त्यावेळेस निलेशराव लंकेंनी म्हणजे बोलून किंवा ते स्वतः आमच्याकडे येऊन म्हणले, बाबा माझ्या 3 जागा आहेत, माझ्या 7 जागा आहे, तुमच्या 3 जागा आहे, आपण सगळे मिळून पारनेर शहराचा विकास करू. मी आमदार आहे आणि मी भरपूर प्रमाणात निधी आणीन. पारनेर शहराचा विस्तार पाहता, लोकसंख्या पाहता आणि आमदार असल्यामुळे आम्ही विचार केला, मी आणि माझ्या 3 नगरसेवकांनी, की आपण निलेशराव लंके यांच्या बरोबर जाऊ आणि नगरपंचायतीमध्ये आपण एकत्रित सत्ता त्या ठिकाणी स्थापन करू. हे घडत असताना निलेशराव लंके म्हणले, आम्ही म्हणले आमचे 3 नगरसेवक आहे, परंतु आम्हाला नगराध्यक्ष पद द्या तुम्ही. ते म्हणले नाही, मी राष्ट्रवादीचा आमदार आहे, माझी सत्ता आहे वरती आणि हे शक्य नाही. तुम्ही चंदूशेठ ऐका माझं, तुम्ही उपनगराध्यक्ष पद घ्या पारनेर शहर विकास आघाडीला. आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद त्यांनी घेतलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर त्यावेळेस गेलो. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा झाला, उपनगराध्यक्ष सुरेखाताई भालेकर या पारनेर शहर विकास आघाडीच्या त्यावेळेस उपनगराध्यक्ष झाल्या. आणि पारनेर शहराच्या विकासासाठी आम्ही त्यावेळेस काम चालू केलं. परंतु पुढं काम चालू करीत असताना त्यांनी स्वतः माझे 2 नगरसेवक माझ्यापासून दूर केले. ते आज पण माझ्या दारामध्ये त्यांना येऊन नाही देत किंवा ते येत नसतील, तो भाग वेगळा आहे. परंतु आमचे बंधू अशोकराव आमच्या बरोबरच आहेत. हे करीत असताना त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस विजूचा राजीनामा झाला त्यावेळेस ते मला आणि अशोकला सुपा गेस्ट हाऊसला बोलवलं. त्या ठिकाणी ते म्हणले, आपण अशोकरावचा नगराध्यक्षाचा फॉर्म भरू आणि उपकोण करायचं ते आम्ही म्हणलं ठीक आहे. परंतु त्या ठिकाणी पण त्यांनी अशीच कट्टी मारली, नगरला बोलव, इकडं बोलव, तिकडं. त्या ठिकाणी पण जमलं नाही. आणि तेव्हापासून मग आम्ही त्यांच्यापासून बाजूला गेलो होतो. त्या एकत्रित मी स्वतः पण नव्हतो आणि अशोक पण नाही. परंतु माझे 2 नगरसेवक घेऊन त्यांनी पारनेर नगरपंचायत चालवली. ती कशी चालवली त्यांना माहिती की. तर आता परत ज्यावेळेस आडसुळांचा राजीनामा झाला त्यावेळेस म्हणजे मी तर अशोकला म्हणलं, आपल्याला 6 आपली चांगली आहे, ठीक आहे, आपण नाही भरला अर्ज तरी चालेल. तर अशोक पण तयार झाला. परंतु माजी नगराध्यक्षांनी आमच्या एका सहकार्याला कचेरीवरती बोलून घेतलं आणि म्हणले अशोकला फॉर्म भरायला लावा, मी त्यांना 2 नगरसेवक देतो. आणि इतर 3 नगरसेवक मग होतेच तसे ते एकत्र सभागृहात काम करीत असताना त्यांना त्यांचं कामकाज पटत नसेल, त्यांचे जे बॉडी असेल त्याच्यामुळे ते आपण बाजूला करू. आता सर आमदार झालेत, पालकमंत्री आपले आहेत, वर फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपला आहे, आपण पारनेर शहराचा DPR असेल, पाणी योजना असेल, हे सगळे कामं करून घेण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर येतो. तुम्ही फॉर्म भरा, आपण या सगळ्या गोष्टी प्रक्रियेत आम्ही तुमच्या बरोबर राहू. परंतु ज्यावेळेस फॉर्म भरला तर राजीनामा झाला, तिथूनच त्यांनी ते घेऊन गेले त्यांना. आणि मग नंतर पण त्यांनी संपर्कात होते आमच्या ते. परंतु नंतर काय झालं ते आता त्या मला वाटतं 10:30 वाजता ही विजू आणि आत गेले. 10:30 वाजता त्यातल्या एका नगरसेवकाचा मला फोन आला, म्हणले सेट थोडीशी गडबड झाली, तर आम्हाला वाटतं बा आता होणार नाही. अरे असं नका करू, तुमच्यामुळं आम्ही फॉर्म भरला, आमची काला तोंडा पाडत नाही तर आम्ही फॉर्म पण भरीत नव्हतो, चाललो होतं तुमचं व्यवस्थित, आम्ही कुठं त्याच्यामध्ये आलो होतो, कुठं तुम्हाला त्रास देत होतो.
परंतु त्या ठिकाणी त्यांनी काय फोन केले, काय केले, त्याचे ते व्हिडिओ फुटेज वगैरे तुम्ही जर पाहिले त्या नगरपंचायतीमध्ये जाऊन आणि त्या संबंधित व्यक्तीला जर विचारलं की तुझ्या फोनवरती 3 जणांना काय फोन आली होती याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी सगळं चित्र स्पष्टच होईल. आलं का लक्षात? आता हे झालं गेलं. पारनेर नगरपंचायत त्यांच्याकडे गेले. आम्ही 6 नगरसेवक आहे. मी आमचे सगळे सहकारी. इथून पुढे पारनेर शहराच्या विकासासाठी, पारनेर शहरात ज्या काही योजना राबवायच्या याच्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार आहे. पालकमंत्री असतील, आमदार साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकदम व्यवस्थित, शिस्तबद्ध आणि या गावचं जे नेतृत्व मार्तंड नाना असतील, माझे आमदार विजयराव आवटे असतील, तुकाराम मते असतील, हे गाव एक शांत आणि संयमी गाव आहे. या ठिकाणी जर तुम्ही काल जर पाहिला असेल तर प्रचंड प्रमाणात बाहेरगावचे लोक या ठिकाणी यायची गरज नाही. ठीक आहे, आमच्या भावाने फॉर्म भरला, आम्ही 6-7 जण भावकी त्या ठिकाणी होतो. ठीक आहे, कावरेंनी फॉर्म भरला, त्यांचे सहकारी वगैरे गावातले असणे इथपर्यंत ठीक आहे. परंतु तुम्ही एवढा जे काळजी म्हणजे एवढे दडपशाही, एवढी प्रेशर करण्यासाठी जे लोक या ठिकाणी आणतात, ही गोष्ट पारनेर शहरातील लोकांना कधी पटणार नाही. पारनेरचे व्यापारी असतील, शेतकरी वर्ग असतील, हे शांत आणि संयमी लोक आहे. पारनेर शहरातला माणूस तुम्हाला सांगतो वर्ष कचेरीत जात नसेल. तुम्ही पहा त्या ठिकाणी रेकॉर्ड का पारनेर शहरातला माणूस कधी भांडणं करून कचेरी गेलाय का? ह्या गावाला एक वेगळी शिस्त आहे, एक वेगळं वळण आहे, एक संस्कार आहे या गावावरती. आणि हे संस्कार टिकवण्यासाठी देखील जरी आम्हाला काल त्यांनी एवढ्या प्रमाणात फसवलं, परंतु आम्ही त्या ठिकाणून बाहेर आल्यानंतर सगळे घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला वाटतं 11:30 12ला घरी गेलो. 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या माझ्याच घरी माळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात लोक येऊन भेटत होते. ठीक आहे, झालं गेलं, जाऊ द्या, हे असं तसं. पण आम्ही त्यांना कोणाला समजून सांगत होतो, आपल्याला गावाकरता शांतता धरायची, हे करायचं, ते करायचं. जे 5 नगरसेवक होते ते त्यांच्या घरचे पण आले त्या ठिकाणी. त्यांच्यात भांडणं व्हायला लागले, तो असं केलं तसं केलं. आम्ही त्यांच्यामध्ये गेलो, म्हणलं तुम्ही भांडणं नका करू, झालं गेलं आपण सोडून देऊ. इथून काय राहिले, 1 वर्षभराचा कालावधी राहिले. आमदार साहेब आपल्याकडे, पालकमंत्री आहे, ठीक आहे, काय ज्या काही योजना असेल, निधी असून ते आपण घेऊन येऊ, त्यांच्याकडे जाऊ, निधी आणि जाऊन आणि गोरगरीब जनतेच्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण एकत्र सोडत राहू. पण तंटा घालण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला ठेवायचं नाही. राहिली गोष्ट याच्यात एक म्हणजे मला मी जी पारनेर नगरपंचायतीचं ऑब्झर्वेशन केलं आतापर्यंत, तर ह्या 5 वर्षाच्या कालामध्ये जर पाहिलं तर पारनेर शहरातील लोकांचा भांडणं किंवा एकमेकाबद्दल काहीच विषय नाही. ते बाहेरचे जे लोक आहे, ठीक आहे, मला खासदार साहेब हे ते आमदार होते, त्यांचं काम होतं ह्या शहरामध्ये लक्ष घालणं, ठीक आहे, त्यांची बॉडी होती, हे होते, आम्ही पण त्यांच्याबरोबर. परंतु राळेगण शिंदेचे जे सुरेश पाठारी आहे ते जे ह्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात हस्तक्षेप करतात, अण्णांच्या नावाचा गैरवापर करतात, माझी फडणवीसशी संबंध आहे, माझी इकडे संबंध आहे, अधिकाऱ्यांजवळ जाऊन बसायचं, ही जी गोष्ट चालली आहे शहरामध्ये, ही अत्यंत वाईट आणि घातक गोष्ट आहे भविष्याच्या दृष्टीने. तुम्हाला सांगतो मी, हे वेगळ्या वळणाकडे पारनेर जाऊ राहिले याच्यामुळे. तर ह्या गोष्टीचं या लोकांनी, नितीन आडसुळ असेल, सुरेश पाठारे असेल, यांनी थोडंसं याच्यावर विचार केला पाहिजे. ठीक आहे, तुमचं राळेगणीच्या नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, ही स्थानिक स्वराज्य संस्था, ही त्या गावांनी चालवायची असते, त्या गावातल्या लोकांनी चालवायची असते, गावचे प्रश्न गावातल्या लोकांनी सोडवायचे असते त्या ठिकाणी नगरपंचायत, ग्रामपंचायतीमध्ये. त्या ठिकाणी बाहेरच्या अशा किडे माकुड्यांनी हस्तक्षेप नसतो करायचा. ही लोकशाहीची एक हे आहे. आपण लोकशाहीप्रमाणे, हा तुझ्या कोणतं पद आहे, तुझ्या काय, तू जरूर या ठिकाणी, तू जरूर बस, तुझा मित्र आहे, तू त्या मित्राप्रमाणे तिच्या दुकानात ये, घरी जा, जेव्हा आमचं तुला काहीच म्हणणं नाही. पण तू जर आम्हाला मुंबईपर्यंत जर मंत्र्यांपुढे बसवतो, इकडं बसवतो, तिकडं बसवतो, तर हे जे तू करतोय ना बाळ, हे फार चुकीची गोष्ट आहे. नाही, सुरेश पाटरेंनी किंवा कोणत्याच माणसाने हे करू नये, हे एवढे करायची त्याला गरज पण नाही. नगराध्यक्ष पदाच्या काल निवड प्रक्रिया पार पडली, त्यावेळेस काही बाहेरून लोक आले होते? हा, भरपूर लोक आले, सगळ्या लोकांनी पाहिले. तिथले जर व्हिडिओ वगैरे पाहिले तर तुम्ही बघा, काल सगळे बाहेरचेच लोक आहेत त्या ठिकाणी. समज तुम्ही सांगा, आपण सुप्याची ग्रामपंचायतचे इलेक्शन, पारनेरची माणसं तुम्हाला ती दिसतात का? आणि खासदार साहेबांनी सुद्धा विचार करायचा या गोष्टीवरती. पारनेरचे ना, त्यांनी सुद्धा सांगितलं पारनेरचा माणूस जाईल, बाकीच्यांनी तिथं जायचं नाही. ती आहे ना, आम्ही भाऊ ह्या गावामध्ये जर आपण जर सगळं पाहिलं तर एकमेकाचे नातेवाईक, मित्र व्यापारामुळे रिलेटेड आहे. आम्ही काही एकमेकाच्या डोक्यात दगड घालणार आहे का? तुम्हाला एवढं एक दाखवायची आणि एवढे तरुण वर्ग वाईट दिशेला न्यायची गरजच काय? हाय गरज? तुम्ही विचार करा, सगळेजणांनी याच्यावर विचार केला पाहिजे. पारनेर शहरवासियांनी विचार केला पाहिजे आणि नेतृत्व करणाऱ्या
लोकांनी पण विचार केला पाहिजे. ठीक आहे, वा कावरे तुम्ही नगराध्यक्ष ते पग तुझं तू तिथं माणसं काय काय तू पग तुला काय अडचण नाही तर मला सांग. इथपर्यंत त्यांचं काम कर्तव्य 100%. परंतु 50-50 गाड्या आणायच्या, एवढे लोक आणायचे, हे करायचे, हे शिवकाराची म्हणजे नगरपंचायत काय, ही ग्रामपंचायत काय नगरपंचायत एकच आहे. फक्त हिला ग्रामपंचायत नगरपंचायत नाव गेलं. पण तुम्ही जर पाहिलं निगोज घ्या, टाकळी घ्या, हे ग्रामपंचायती पारण्यापेक्षा मोठे. बरोबर आहे का नाही? तर ह्या पुढारी लोकांनी, नेतृत्व करणाऱ्या लोकांनी कार्यकर्त्याला सांगावं तुझं गाव तू बघ, तुला काय अडचण आली, समजा भांडणं जी काय थोडीफार ती मी सोडली, पण तिथलं काम भाऊ तू कर. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पारनेर शहरामध्ये किंवा कुठल्याही गावामध्ये हस्तक्षेप करूच नाही, कोणत्याच माणसांनी नाही करू. मग तुमची लोकशाहीच राहणार नाही. आलं का? थँक्यू.